जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। सरकारचं मेन इंजिन फेल व्हायला लागलंय असं म्हणत त्यांनी जोरदार निशाणा साधलाय। केंद्राकडून येणारा निधी कमी झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। विकास कामांच्या खर्चावरून त्यांनी सुनावलंय। सरकार जनतेच्या पैशांवर डल्ला मारत असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केलाय। केंद्राने राज्याला 24,361 कोटी दिले नाहीत। विकास कामांच्या वेळेला खर्चाचेही भान असलं पाहिजे असं म्हणत जयंत पाटील यांनी खोचक टोला लगावलाय। अध्यक्ष महोदय, मी यापूर्वी सांगितलेलं आहे की डबल इंजिन सरकार म्हणून आपण महाराष्ट्रभर मतं मागितली, त्याचं मेन इंजिन फेल व्हायला लागलेलं आहे। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे बजेटमध्ये आपल्या अपेक्षित महसुलात सर्वात घट कोणत्या करेतर महसुलात झालेली आहे तर केंद्र सरकारकडून येणाऱ्या पैशात जवळपास 24,361 कोटी रुपये यावर्षी कमी येणार। केंद्राचं बजेटमध्ये त्यांनी कमी केले म्हणून आपल्याला कमी येणार। मी हा मुद्दा मांडला तर मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलं की 12-13 साली एवढे केंद्रातनं पैसे आले आणि आता एवढे येत आहेत। अहो, इकॉनॉमी वाढत जाते तसा कर वाढतो आणि कर वाढल्यावर डिव्हॉल्युशन ऑफ टॅक्सेस केंद्र सरकारचे वाढणारच आहेत। केंद्राच्याकडे गोळा झालेले कर वाटप होत असताना आपल्याला आपला वाटा मिळतच असतो, त्यात काही कौतुक नाही। पण अडचण ही आहे की यावर्षी केंद्र सरकारने, आमचा मुद्दा हा आहे की केंद्र सरकारने 24,361 कोटी रुपये हे केंद्र सरकारने आपल्या राज्याला दिलेले नाहीत।